नमस्कार. तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. शुद्दीन खान आणि मी बहुजन महापार्टी या पक्षामध्ये राष्ट्रीय महासचिव या पदावरती आहे. आज आपण मीरा भाईंदरमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालत आहोत. त्याचं कारण असं आहे की भारत सरकारने एक राजपत्र इश्यू केलं होतं 2013 मध्ये आणि त्या राजपत्राच्या आधारे मुख्य निवडणूक आयोग नई दिल्ली यांनी कायद्यात दुरुस्ती करून सर्व राज्यातील निवडणूक आयुक्तांना सांगितलं होतं की सर्व निवडणुका हे व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि असे आदेश त्यांनी 2013लाच इश्यू केले होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही राज्य सरकार म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन मंत्री आणि मुख्य निवडणूक आयुक्त नई दिल्ली या सगळ्या लोकांना आम्ही एक पत्र पाठवलं होतं जून महिन्यामध्ये आणि त्यांना सांगितलं होतं की मीरा भाईंदरची निवडणूक ही व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून घेण्यात यावी. शासनाने याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्याचा दावा क्रमांक आहे 8187/2017. या दाव्यामध्ये माननीय न्यायाधीश ओक आणि माननीय न्यायाधीश कणकणवाडी यांनी सदर दाव्याची सुनावणी 21/8/2017 रोजी ठेवली आहे. तर आमचं शासनाला एवढंच म्हणणं होतं की ही जी निवडणूक आहे ती निवडणूक व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कारण आपल्याला फक्त कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. म्हणून राज्य सरकारने याच्यामध्ये पुढे येऊन निवडणूक ही व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालत आहोत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा एकही उमेदवार उभा करणार नाही. आमचं एवढंच म्हणणं जेव्हापर्यंत व्हीव्हीपीएटी लागू होत नाही तेव्हापर्यंत आम्ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही. कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने देखील 2013च्या आदेशात म्हटलं होतं की व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्यात. भारत सरकारने राजपत्र इश्यू करून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की व्हीव्हीपीएटीच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात यावे आणि कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अनदेखी करत असल्याने हा प्रकार सर्व चालू आहे. याला कुठेतरी स्टॉप द्यायला पाहिजे आणि कायद्याची अंमलबजावणी तात्काळ व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि याच्यामध्ये राज्य सरकारने देखील पुढाकार घेऊन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी पुढाकार घ्यायला हवे असे माझे म्हणणे आहे.